जग बदलण्यासाठी कधीकधी केवळ एक कल्पनाच पुरेशी असते. एक शोध, एक पाऊल आणि संपूर्ण जग इकडचं तिकडं होऊन जातं. आणि सुरुवात होते एका नव्या प्रवासाला. एकत्र येणं, संघटित होणं आणि त्यातून क्रांती घडवणं. मानवजातीचा प्रवासही अशाच काही क्षणांनी लिहिला गेलाय, जिथे लोकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जग एकमेकांशी जोडलं गेलं. 2004 या महापर्वाचा आरंभ, एक प्रचंड ध्येय, भारतातील उद्योगांना एका छताखाली जोडणारा प्लॅटफॉर्म तयार करायचा होता. 70 स्टॉल्सपासून झालेली ही सुरुवात आज 450+ स्टॉल्सची इंडस्ट्रियल इकोसिस्टम बनली. 7 पवेलियन्स, 4000पेक्षा जास्त कंपन्या, 4 लाखांहून अधिक बिझनेस व्हिजिटर्स आणि असंख्य डील्स, आयडियाज, कोलॅबोरेशन्स, ज्यांनी उद्योगांना नवी दिशा दिली. या महापर्वाला नाव दिलं गेलं महाटेक. महाटेक स्टार्टेड इज जर्नी इन 2004. पण आमची कंपनी चालू झाली 1972 साली. इट स्टार्टेड विथ ठाणा इंडस्ट्रियल डिरेक्टरी. की ठाण्यातल्या कारखान्याची त्यावेळी नीड होती की हुज हू, कोण कुठे काय बनवतंय कोणालाच काय माहीत नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही विथ ठाणा मॅन्युफॅक्चर असोसिएशन आम्ही ठाण्याची एक डिरेक्टरी चालू केली. आय जॉईन दिस कंपनी इन 1981. आणि मग आम्ही ठरवलं की असं आपण संबंध महाराष्ट्र लेवलवर एखादं पुस्तक चालू करूया की महाराष्ट्रात कुठे कोण काय काय बनवतं. 81ला आमची पहिल्यांदी महाराष्ट्राची डिरेक्टरी तयार झाली, महाराष्ट्र इंडस्ट्री डिरेक्टरी. की बाबांनी त्या काळचा त्यांचा प्रवास असा होता की मस्जिद बंदरला दुपारी 2 वाजता उतरायचं की तिकडे हमाल असतात की तो सगळी ती डिरेक्टरी उचलायचे आणि ते सगळ्या स्ट्रीट्समध्ये फिरायचे. हे करता करता 1998 मध्ये गुगलनी त्यांची पहिल्यांदी साईट लॉन्च केली स्वतःची. आम्ही विचार केला की वेबसाईट जर गुगलनी लॉन्च केली तर आपण पण एक लॉन्च करून बघूया. त्यावेळेला मोजून 3 वेबसाईट्स होत्या भारतामध्ये, टाइम्स ऑफ इंडिया, केमिकल डेली आणि तिसरी वेबसाईट होती महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी.com. त्यावेळी आमच्या वेबसाईटला पहिल्यांदी जवळपास 2 ते 4000 मंथली व्हिजिटर असायचे. आज आमच्या वेबसाईटला मोर दॅन 2 करोड मंथली व्हिजिटर्स आहेत महाराष्ट्र डिरेक्टरीला. हे जर लक्षात आलं की ह्याचा रीच काहीतरी वेगळाच आहे इंटरनेट मीडियमचा. मग आम्ही विचार केला की व्हाय नॉट टू अवर क्लायंट्स. म्हणून आम्ही आमच्या क्लायंट्सच्या वेबसाईट करायला सुरुवात केली. की आमचा असा विचार आम्ही केला की आमचे आता मोर दॅन 5000 क्लायंट आहेत की ज्यांच्या वेबसाईट आम्ही मेंटेन करतोय. तर ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याकरता काय करूया. म्हणून माझ्या वडिलांच्या डोक्यात संकल्पना आली की आपण एक औद्योगिक प्रदर्शन सुरू करू आणि त्याच्याकरता महाटेकचा जन्म झाला. मी हॅनोव्हरला जाऊन आलो, मी अमेरिकेत जाऊन आलो, मी कॅन्टनला जाऊन आलो. सगळ्या जगातली मी एक्झिबिशन बघितली आणि म्हटलं आपल्याला असा एक फील इकडे इंडियात आणायचंय. सरांना म्हटलं आपल्याला काहीच अनुभव नाही आहे, आपण कसं करणार. आपण शिकायचं आणि आपण करायचं. मला लक्षात आलं की ह्या एक्झिबिशन ऑर्गनायझेशनमध्ये ज्या काही त्रुटी आहेत की बऱ्याच वेळा जेव्हा आपण बाहेर स्टॉल घेतो तेव्हा असं फोकस बिझनेस एक्झिबिशन नव्हतं की कोणीतरी बाहेर माणूस एखादा काहीतरी फूड प्रॉडक्ट विकतोय, बाजूला कोणीतरी पंप विकतोय. उद्योजकांना पॉकेट वाईज एक्झिबिशन्सला जावं लागतं. लाईक एखाद्याला मशिनरी असेल तर मशिनरीच्या शोमध्ये जायचं, इलेक्ट्रिक असेल इलेक्ट्रिकच्या शोमध्ये जायचं, केमिकल असेल तर केमिकलच्या इव्हेंट्समध्ये जायचं. तर आम्ही डिझायर करताना असं डिझायर पर्पज होता की अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी आपल्याला उद्योजकांना कशा देता येतील. एक्झिबिशन करायचा निर्णय तर घेतला होता, पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. नवीन कल्पना, नवीन जबाबदाऱ्या आणि एक्झिबिशन ग्राउंड्सच्या परमिशन्सपासून प्रत्येक गोष्ट शून्यापासून उभी करावी लागणार होती. तर त्यावेळी आम्ही सगळे ग्राउंड्स बघितले पुण्यामधले. तिथे ॲग्रिकल्चर कॉलेजला इथं भेटणं, राहुरीला जाऊन भेटणं, अशा बऱ्याचशा प्रोसिजर आम्ही केले. शिवाजीनगरची सेंट्रलाइज प्लेस होती आणि युनिव्हर्सिटीच्या बाजूला हा एक लँडमार्क होता आणि त्यामुळे ते ग्राउंड आम्ही निश्चित केलं आणि तिथे ते एक्झिबिशन करायला चालू केलं. ओपन ग्राउंडवरती पुण्यामध्ये पहिल्यांदा ACPCचा कन्सेप्ट महाटेकने आणला. त्यावेळी काय व्हायचं की मराठे साहेब काय करायचे की इनिशियली ते मोठमोठे एक्झिबिशन्स बघायचे आणि तिथले काय पॉईंट्स घेऊन यायचे ते. तर मी अगदी शाळेत होते तेव्हा मला बाबा एक्झिबिशन बघायला घेऊन जायचे आणि त्यांचा जो उत्साह असायचा ना नवीन प्रदर्शन बघायचा. एखाद्या लहान मुलाला एखाद्या टॉय स्टोअरमध्ये घेऊन गेल्यावर कसं होतं तसं त्यांचं होतं. मी आता जस्ट रिसेंटली चायनाला जाऊन आलो. त्या कॅन्टन फेअरला मी जेव्हा व्हिजिट केली की म्हटलं काय वेगळं असतं इकडे मध्ये. मला एक फार सुंदर कन्सेप्ट आवडला की त्यांनी मला सांगितलं की प्रॉडक्ट सोर्सिंग तो सेम कन्सेप्ट आपण आता इकडे आणतोय, पण मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही नवीन इनोव्हेटिव्ह याच्यामध्ये आता आयडिया आणतोय की जी माणसं येणार आहेत त्या प्रत्येकाला आम्ही विचारतो की साहेब तुम्हाला आता काय काय बघायचं आहे. समोर त्याला लिस्ट डिस्प्ले होईलच, पण आम्ही एक SMS पण कन्सेप्ट आणतोय. एक आमच्या एक्झिबिटरला SMS जाईल की बाहेर एक व्हिजिटर आलेला आहे,
ज्याला काहीतरी क्रेन हवी आहे तुम्ही त्याला तुमच्या स्टॉलवरती इन्व्हाइट करा आणि दुसरा SMS या व्हिजिटरला जाईल की आतमध्ये हे 4 स्टॉल आहेत, हे क्रेनचे स्टॉल आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत असतो तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते आणि विनय मराठे यांच्या डोळ्यात महाटेकबद्दल बोलताना ती लकाकी नेहमीच जाणवते. जेव्हा मी पहिल्यांदा 10 वर्षापूर्वी बघितलं इलेक्ट्रामामध्ये की पाण्याची बाटली फ्री मिळते, ते मला पण नवीन होतं की माणसं उन्हात आल्यानंतर पाण्याची बाटली त्यांना पहिल्यांदा कोणीतरी ऑफर करतं आणि पाण्याची बाटली देतं. तेव्हापासून गेल्या 10 वर्ष आम्ही एक पाण्याची बाटली लोकांना फ्री देतो. जो मी चायनात कन्सेप्ट बघितला तो कन्सेप्ट यावेळी आम्ही नवीन आणतोय. मी तिकडे असं बघितलं की गेल्या प्रत्येक माणसाला व्हिजिटिंग कार्डच्या अगेन्स्ट लोकांना एक छान बॅग मिळायची की तुमची पॅम्पलेट वगैरे लिफलेट ठेवायला, जे आतापर्यंत आपल्याकडे नव्हतं. तर ह्या वर्षी आपली ही बॅग पण आपण करतोय आणि ती बॅग आपण स्पॉन्सर करतोय. नेक्स्ट कन्सेप्ट एक 5 वर्षापूर्वी मी विचार केला होता की व्हर्च्युअल एक्झिबिशन करावं. अशा एक नाही तर अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात नेहमी असायच्या. महाटेकसाठी काय नवीन करू शकतो याचा ते सतत विचार करत असायचे आणि या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांची टीम कायम त्यांच्या सोबत उभी आहे. महाटेक सुरुवातीला जे आम्ही पहिलं महाटेक केलं ना, तर ती रजिस्ट्रेशन प्रोसेस जी होती ना ती सगळी मॅन्युअल होती. त्याच्यानंतर मग आम्ही रजिस्ट्रेशनची वेगळी प्रोसेसच बनवली. तर आता रजिस्ट्रेशन केलं की QR कोड तुम्ही स्कॅन केला की तुमचा डेटा सगळा जो आहे ना तुम्ही फिल केल्यानंतर तो डायरेक्टली रजिस्ट्रेशनच्या त्या प्रोसेसमध्येच जाईल. बाहेर पण रजिस्ट्रेशनची जी सिस्टम आहे ती पण छान आहे की तिथे कुठे गर्दीचा फ्लो होत नाही आहे. So in Martech, we believe every time in innovation, and we try to bring out the best from the SMEs and give the best platform to them. वेंडर डेव्हलपमेंट मीट जे अरेंज करतं की ह्या ज्या पब्लिक लिमिटेड कंपनीजचे पर्चेसिंग मॅनेजर आहेत त्यांची जी टीम आहे तर ते फर्स्ट हाफमध्ये युजली प्रेझेंटेशन्स करतात की आम्हाला कशाची रिक्वायरमेंट आहे. For which vendor has to upload the details on the link and vendor code is generated after respective approvals. आणि सेकंड हाफमध्ये ना या सगळ्या लोकांच्या 1-to-1 मीटिंग्स होतात. मी ॲक्च्युली मागच्या वर्षी त्यांच्या गेटवर 2 वेळा जाऊन आलो पण मला आतमध्येही सोडलं नाही. या वेंडर मीटमध्ये किर्लोस्कर न्यूमॅटिकचे पर्चेस हेड त्यांच्याशीच माझी डायरेक्ट मीटिंग झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचं कंपनी प्रोफाईल पाठवा आणि आमची रिक्वायरमेंट आहे आणि मला सप्लायर हवेत. पुढे जाऊन मग सॅम्पलिंग वगैरे होऊन तुमचा वेंडर कोड निघेल. म्हणजे मला हे आश्चर्यचकित झालो की असं कसं होऊ शकतं. जेव्हा नवीन बजेट आलं, नवीन GST रूल्स आले, आम्ही त्याची एक कॉन्फरन्स केली SMEs करता. गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम्स आहेत कारण बऱ्याचदा या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आमच्याच सगळ्या एक्झिबिटर्सकडनं आम्हाला एक फीडबॅक आला होता की आम्हाला आफ्रिकेमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. बोट्सवाना आणि इथिओपियाचे ट्रेड कॉन्सल्स आणि कॉन्सुलेट जनरल्स आले होते. त्यांनी आपापल्या कंट्रीबद्दल प्रेझेंटेशन दिलं की आमच्या कंट्रीमध्ये कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीजसाठी अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. त्या इंडस्ट्रीजना एनकरेज करण्यासाठी आम्ही काय काय फॅसिलिटीज ॲज अ गव्हर्नमेंट देतो. वेगवेगळ्या विषयावरची तज्ज्ञ लोक आपण महाटेकमध्ये आणायला सुरुवात केली ज्यांनी महाटेकची पुढची ग्रोथ फारच छान झाली. गो ग्लोबल कॉन्फरन्स, फायनान्स रिलेटेड टॉक्स, मोटिवेशनल स्पीचेस या आणि अशा प्रकारचे अनेक इनोव्हेटिव्ह उपक्रम महाटेक दरवर्षी राबवतं. याबरोबरच अजून एक गोष्ट ज्यामुळे महाटेकची प्रगती झाली ती म्हणजे प्रमोशन. तर प्रमोशन हा जो पार्ट आहे ना हा एक्झिबिशनचा कणा आहे. तर एक्झिबिशनला जर प्रमोशन नसेल तुमचं तर व्हिजिटर येणार नाही. व्हिजिटर नाही आला तर तुमचा कस्टमर सॅटिस्फाय होणार नाही. सॅटिस्फाय नाही झाला कस्टमर तर पुढे कंटिन्यू करणार नाही. तर पहिल्यापासून महाटेकनं जे काही टार्गेट केलं ना ते आहे न्यूजपेपर, नंतर रेडिओ ॲड झाला, नंतर TV ॲड झाला, त्याच्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या थ्रू प्रमोशन करायला लागलो. नंतर इंडस्ट्रियल एरिया जेवढे आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आम्ही होर्डिंग लावायला लागलो. महाटेकच्या टीमचा मला नेहमीच अभिमान राहिला आहे. गारे साहेब आणि देशपांडे साहेब, मी नेहमी म्हणायचो की ही जोडी जेव्हा आमच्याकडे येते ना तेव्हा निर्णय आमचा राहत नाही की आपण एक्झिबिशनमध्ये तर आहोतच, फक्त स्टॉलचा एरिया किती हे दोघं आमच्यासाठी ठरवतात. यावेळेस तर मराठी साहेब आले, आम्हाला काही माहीत नाही, तुम्हाला स्पॉन्सरशिप करायची आहे, प्लॅटिनम स्पॉन्सर पाहिजे आणि आम्ही तुम्हाला केलेलं आहे. म्हणजे हा जो त्यांचा आमच्यावरती विश्वास आहे किंवा आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे. 14 times we have participated. Most of the times our experience is very good. We always are with Mahatek. वी आर द ओनली एक्झिबिशन जे आम्ही पुढच्या वर्षीचं बुकिंग हे त्याच वर्षी करतो. तर आम्ही आजच ॲडव्हान्स पेमेंट करून वडोदरा आणि पुढच्या महाटेकचं ऑलरेडी बुकिंग करून टाकलेलं आहे. वी आर ऑलरेडी पार्ट ऑफ महाटेक फॅमिली. महाटेक संपल्यानंतर आम्हाला आमच्या एक्झिबिटरकडनं बरेच फीडबॅक येतो, तर आम्ही फॉर्म भरून घेतो आणि त्या सूचना पुढच्या एक्झिबिशनमध्ये इम्प्लिमेंट करतो. दरवर्षी आम्ही आता इथे येतोच आहे. प्रत्येक वेळेला इम्प्रूव्हमेंट्स काही काही दिसत आहेत, हे सर्वात चांगली गोष्ट आहे. मला अजूनही आठवतं की 2020 साली पहिलं महाटेक आमचं असं झालं की बाहेर रस्त्यावर गाड्या लागायला लागल्या आणि सडनली असं कळलं बॅचेसच संपले, बॅग्सच संपल्या, एक्सपेक्टेशनपेक्षा ट्रिमेंडस क्राऊड आला
अशा वेळेला करायचं काय? तर महाटेकची सपोर्ट सिस्टीम एवढी छान आहे, हे वेंडर्स आमच्या बाजूनी खूप स्ट्रॉंगली उभे राहिले. एका रात्रीत वी वर एबल टू रिप्रिंट ऑल द बॅचेस दॅट वर नीडेड. एका रात्रीत जवळजवळ 17 ते 20 हजार क्वांटिटीच्या बॅग्स प्रिंट होऊन आल्या. बॅरिकेड्स असतात, त्याच्यावर बॅनर्स लागतात. 1 वर्ष एवढी जास्त हवा झाली तिकडे की ते बॅनर्स सगळे पडून गेले. पण रातोरात आमचा जो वेंडर आहे त्यांनी रात्री 3 वाजता सगळे बॅनर येऊन दुसऱ्या दिवशी 6 पर्यंत परत सगळं लावलं. आणि हे सगळं एका रात्रीत झालं. पण म्हणतो तसं महाटेक इज अ ट्रस्ट. 2020 उद्योग विश्वाने पहिल्यांदाच एक ग्लोबल ब्लॅकआउट अनुभवला. मशीन्स थांबल्या, बाजार थांबला, व्यवसाय थांबले आणि जिथे हजारो लोक भेटत होते असे एक्झिबिशन ग्राउंड्स ओसाड वाटू लागले. गेले 2 वर्ष आपण सगळ्यांनी अगदी भीतीमध्ये घालवली होती. कोरोनामुळे फेब्रुवारी 20 झालं आणि फेब्रुवारी 21 होऊ शकलं नाही. आणि मग एक असं ठरवलं की आपण आपल्या क्लायंटना ही इन्फॉर्मेशन शेअर करायची. तुम्हाला आम्ही ऑप्शन देतो की तुम्हाला जर कॅरी फॉरवर्ड करायचं असेल बुकिंग तर तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता, विड्रॉ करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. वी वर व्हेरी ओपन अबाउट इट की क्लायंटनी महाटेकवरती, आमच्या पूर्ण कंपनीवरती, ऑर्गनायझेशनवरती, आमच्या टीमवरती प्रचंड विश्वास दाखवला. प्रत्येकाने हे सांगितलं की नो, वी वुड लाईक टू कॅरी फॉरवर्ड आवर बुकिंग टू नेक्स्ट ईयर व्हेनेवर यू आर डुइंग द एग्जीबिशन. 2.5 साल सबके मुंह छुपा के सब लोग घूम रहे थे. अब सबके चेहरे के ऊपर जो खुशी देख रहा हूं मैं कि हम सब साथ में मिले हैं, ये भी श्रेय मिस्टर विनय मराठी जी को जाता है. सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन, सगळ्या परमिशन्स घेऊन 2022 मध्ये जेव्हा कुठचंही एक्झिबिशन झालं नव्हतं तेव्हा महाटेक वॉज द ओनली एक्झिबिशन आणि तिकडनं महाटेकची एक्सपोनेन्शियली छान ग्रोथ झाली. If you invest here, your business will prosper in many folds. रिस्पॉन्स इज व्हेरी गुड. वी आर रिसिविंग व्हेरी जेन्युइन एन्क्वायरीज. माझ्याकडे व्हिजिटर आता एक 900पर्यंत आकडा गेलेला आहे. म्हणजे आम्ही 2 दिवसात जेवण पण कमी गेलं. सिमिलरली यावेळी आम्ही लाइटिंग ऑटोमेशनमध्ये जे काही नवीन करतो ते सगळं डेमोला लावले. हे लाईव्ह डेमोज आत्ताच्या माझ्या टार्गेट सेगमेंटमधल्या खूप लोकांनी बघितले. मला तिथून लीड्स मिळत आहेत. आय एम व्हेरी हॅपी विथ दिस एक्सपिरियन्स. जसं वर्षानुवर्षे जो यांचा रिस्पॉन्स किंवा जो फुटफॉल बघितला व्हिजिटर्सचा आणि जो क्वालिटी ऑफ जो व्हिजिटर आहे आणि जो ग्रोथ इन द बिझनेस आहे त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक वर्षी स्टॉलची जी एरिया आहे तो आम्ही वाढवत नेला आहे. 2021 I am 35% up. 21-22 again 35% up because of their efforts, their team efforts. उद्योजकांकडे जेव्हा ऐकायला मिळतं तर खऱ्या अर्थाने 20 वर्ष जे एफर्ट्स माझ्या कंपनीने, मी आणि माझ्या टीमने घेतलेले आहेत याचा नक्कीच सार्थ अभिमान झाला असं वाटायला लागतं. गुजरातचे क्लायंट आहेत, ते R&D करून दरवर्षी मोठी मशिनरी आणतात. 50 लाखाची तरी मशिनरी असेल. मशिनरी इथंच विकतात, इथंच सोल्ड आउट करतात आणि जाताना ते एम्प्टी जातात. तर हा महाटेककरता खूप प्लस पॉईंट आहे. 2022ला आम्ही शेवटचं 4 हँगरचं मला वाटतं महाटेक केलं. त्याच्यानंतर आम्ही 6 हँगरला गेलो, 7ला गेलो अँड आज परत ह्या वर्षी आत्ता सिच्युएशन आमची अशी आहे की आम्हाला आता ग्राउंड अपुरं पडतंय. आणि आता दरवर्षी गेले 5-6 वर्ष सातत्याने हाऊसफुलचा बोर्ड लागतोय. सिर्फ नाम ही काफी है. महाटेक इज महाटेक है. की बरेचसे उद्योजक महाटेककडं त्यांचं नवीन प्रॉडक्ट जर त्यांनी डेव्हलप केलं असेल तर ते लॉन्चिंग पॅड म्हणून पण बघितलं जातं. आम्ही ती ऑपॉर्च्युनिटी पण त्यांना देतो. 3 वर्षापूर्वी आम्ही महाटेक थ्रूच मटेरियल हँडलिंगचं आमचं डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे आणि त्या एक्झिबिशन नंतर आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आमची मटेरियल हँडलिंगची जी डिव्हिजन आहे ती इस्टॅब्लिश होण्यास मदत झाली. 3 वर्षापासून हे प्रोडक्ट आम्ही इथे डिस्प्ले करत आहोत. ह्या वर्षी आम्ही हे नवीन प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. It wouldn't be an overstatement to say that at Excel Enclosures, Martech exhibitions have become a yearly routine and they've really helped us grow. आणि लोक कॉपी करतात. महाटेकची स्टाईल, महाटेकची पद्धत, महाटेकचा इन्फ्रा, त्या पद्धतीने लोक कॉपी करायचा प्रयत्न करतात. इंटरनॅशनल लेवलची जी एक्झिबिशन्स असतात ती पण आम्ही अटेंड केलेली आहेत आणि तिथे जो ॲम्बियन्स मिळतो किंवा तिथे जो काय फॅसिलिटीज असतात त्या सगळ्या आम्हाला इथे उपलब्ध झालेल्या असतात. वी डिड नॉट गेट दिस मच ऑफ अ रिस्पॉन्स इवन ॲट दोज एक्झिबिशन्स. 24 साली उदय सामंत आलेले एक्झिबिशन बघायला. ते म्हणाले की माझा कॉन्वॉय आला, आम्हाला एक ठिकाणी कुठे विचारायला नाही लागलं किंवा गुगल मॅपवर रेफर करायला लागलं. जे आमचे डायरेक्शन बोर्ड्स होते एवढे सुंदर लागलेले, त्यांनी हा शब्द वापरला की अरे हे पुणे शहर महाटेकमुळेच झालेलं दिसतंय. आणि आज महाटेककडं एक ब्रँड म्हणून बघितलं जातं. पण हे सगळं करत असताना आमच्याबरोबर जी कायम जोडलेली माणसं होती ती म्हणजे आमचे एक्झिबिटर्स, आमचा सपोर्ट स्टाफ, वेंडर्स जी सगळी आहेत ती. पण महाटेकची ग्रोथ त्यांच्यामुळे आहे.
जसं माटे ग्रो करतं आहे तसं आम्ही देखील ग्रो करतो. हे जे शक्य झालं आहे ते विनय सरांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आणि सुमुख सर, गौरी मॅम यांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवला. कॉन्फिडन्स स्वतःमध्ये, माझ्यामध्ये आणि संवाद साधण्याची कला ही मला महाटेकने दिली. म्हणजे 1996चा मी आणि आजचा मी जर तो फरक बघितला ना तर माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे. इतकी ग्रोथ या कंपनीने दिलेली आहे. महाटेक एक्झिबिशन हे माझ्या घरच्यासारखंच मी समजतो. गेली 20 वर्षे जनरेटर पॉवर सप्लाय देण्याचे काम करत आहे. तर आम्ही ॲक्च्युली बॅक ऑफिसला बसतो, त्यामुळे क्लायंटशी समोरासमोर फेस टू फेस बोलण्याचं काही तसं संबंध येत नव्हता. तर आम्हाला प्रत्येकाला सर म्हणायचे नाही बोलायचं आहे 2 मिनटं, तर ते जे स्टेज फिअरिंग असतं ते आमचं एकदमच निघून गेलं. तर म्हणतात की स्टाफ मेंबर की तुम्हाला हे काम दिलं तुम्ही हेच काम करायचं असं. पण महाटेकमुळे असं झालं की मल्टिपल टास्किंगची जी स्किल असते ती आमच्यात हळूहळू डेव्हलप होत गेली. यशाचं शिखर गाठण्यासाठी पाया मजबूत असावा लागतो आणि हाच पाया योगीदास काकासाहेब मराठे आणि विनय मराठे यांनी घडवला. आज महाटेकनं एवढं विस्तीर्ण स्वरूप धारण केलं असलं तरी याची सुरुवात एका विचारातून झाली होती आणि याच विचाराचं पुढं एका लेगसीमध्ये रूपांतर झालं. मला आजी माझी स्टोरीज सांगते. मला अजूनही आठवते की अगदी पहिले रिबिना विकण्यापासनं, कॅन्डल्स विकण्यापासनं अशी त्यांची जर्नी होती. सो ऑन्ट्रप्रन्युअर जर्नी मला वाटतं ही आम्हाला त्यांच्याकडनंच आलेली आहे. घरातनं संस्कार खूप वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. माझे आजोबा कायम म्हणायचे, माणसं ही आपली संपत्ती, आपण माणसं जोडू आणि सगळ्यांना घडवू. माझ्या बाबांनी किंवा माझ्या आजोबांनी जी जोडलेली माणसं आहेत ती अजूनही आमच्याबरोबर आहेत. जसं मी मगाशी सांगितलं, क्लायंटमध्ये आता 3rd जनरेशन आमच्याबरोबर काम करते. Now is with me in my business is my son Ronak Dodia. I am a Ketan Dodia. मैंने देखा this is the right platform to introduce anyone. I have attended so many of these exhibitions even as a kid since my school and college days and really felt the kind of spirit and enthusiasm each and every time. हे महाटेक एक मोठा इव्हेंट आहे. मी म्हणालो जसं लगीन घाई असते. याच्यात तुमच्या सगळ्यांबरोबर अजून एक मला गुड न्यूज शेअर करायची होती. सुमुखचं लग्न ठरलंय. आता हे सगळं कसं घडलं काय ते तुम्हाला सुमुख सांगेल काय. मग सांगलीला भेटलो आणि मग रेग्युलरली नंतर मग महाटेकच्या कामामुळे ते मला रिझन मिळालं पुण्याला यायचं. महाटेक झाल्यानंतर काळ्या सांगू फक्त ते हेच एवढा मंडप बांधलेला ते सगळी आपली माणसं आहेत. काय शाहरुख तिने बॅनर लावेल, बाबासाहेब सगळे त्यांचं सगळ्या लोकांवरचं असणारं जे विश्वास आणि प्रेम जे होतं ना, त्यांनी ॲज अ फॅमिली म्हणूनच कन्सिडर केलं होतं. प्रत्येक इथल्या पर्सनच्या, फक्त मीच असं नाही आहे, जेवढे लोक आपल्या इथे आहेत या प्रत्येकाच्या फॅमिलीचं इन डेप्थ रिलेशन होतं त्यांचं. रात्री 12 वाजता 1-1 वाजता सुद्धा आम्ही जर तिथे राहिलो तर विनय सर स्वतः जातीने आम्हाला फोन करायचे आणि आमचीच विचारपूस करायचे की बाबा बरं चाललंय ना काम, काही अडचण तर नाही ना. समोरच्या व्यक्तीची काय कॅपेबिलिटी आहे हे ते ओळखायचे. इव्हन त्या माणसाला माहीत नसेल की त्याच्यात ती कॅपेबिलिटी, पण विनय सरांना माहीत होती. मी केलेलं डिझाईन सरांना लगेच कळायचं. म्हणजे ते डिझाईन बघून सांगायचं का हे मिलननी केलं, हे मिलन मुसळेंनी केलं डिझाईन. वाक्य वापरलं की ते म्हणाले, शिंदे तुम्हाला कुठल्याही अडचण आल्या ना तर आम्ही तुम्हाला मदत करू. ती जी काय अटॅचमेंट होती ना ती मोठ्या भावासारखी होती. 7 जुलै 2024 महाटेकला आकार देणारे, उद्योगांना एकमेकांशी जोडणारे, सर्वांचे लाडके विनय सर हे आपल्याला सोडून गेले. सॉरी. खूप कठीण होतं ते पचवणं आणि ॲक्सेप्ट करणं की नाही आहेत. म्हणजे विनय सर नाहीत तर माझ्यासाठी एवढं शॉकिंग होतं. माझा आत्ताच अंग कापायला झालं. दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. आणि त्या शॉकिंगमध्ये आम्ही थोडे बाहेर येतो. त्यावेळी सगळ्यांनीच ठरवलं की आपल्याला जेवढं आजपर्यंत दिलं ह्याने, आजपर्यंत केलं, आपल्यावरती विश्वास ठेवला, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आपण आता ह्या जनरेशनला सपोर्ट करायचं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं आपल्याला पुढे न्यायचं आहे. हा खूप मोठा धक्का होता. त्यातनं अजूनही आम्ही सावरलोय का तर नाही, पण माझे वडील ना नाटकात काम करायचे, त्यामुळे त्यांचं ऑलवेज एक हे होतं, द शो मस्ट गो ऑन. I'm just going to keep it short. My father was a legend.
and I welcome everyone here to witness his legacy. लाईफचा टर्निंग पॉईंटच मी समजतो आहे की गेले 4 दिवस जो माझा 1 वर्षाचा बिझनेस नव्हता तो माझा 4 दिवसामध्ये झाला आहे. ज्या आमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड जास्त रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर माझं एक स्वप्न आहे की महाटेक हे भारतातल्या कमीत कमी 10 शहरामध्ये झालं आहे. इंडस्ट्रियली एस्टॅब्लिश सिटीज आहेत की जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत, तिथून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होते आणि परचेसही होते. त्याकरता इंडियामध्ये सुद्धा नंबर 1 ब्रँड महाटेकचा कसा बनेल ह्याच्याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आहे. विनय सरांचं हे नेहमीच स्वप्न होतं की इंटरनॅशनल पॅव्हिलियन एखाद्या महाटेकमध्ये असावा. महाटेक भारताबाहेर सुद्धा गेलं पाहिजे आणि भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये एक महाटेक चांगल्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे. हे त्यांचं एक विजन होतं जे मी आणि माझा भाऊ आता पुढे आम्ही कॅरी करणार आहोत. की बाबा एअरपोर्टपासून महाटेकची बस निघेल, हॉटेल्सबरोबर टायअप असेल की हॉटेल स्पेशल डिस्काउंट महाटेकच्या व्हिजिटर्सना देतील. एक पॅव्हिलियन इंडियाचा असेल, एक पॅव्हिलियन ग्लोबलसाठी असेल. आज 400 एक्झिबिटरचे 4000 एक्झिबिटर होतील, 20,000 व्हिजिटरचे 20 लाख व्हिजिटर होतील. जशी महाटेकची प्रगती होते, आमचं जे टुगेदर वी ग्रो हे वाक्य आहे, त्या प्रगतीबरोबर शहराची आणि येस आपल्या देशाचीही प्रगती होईल. तर हीच इच्छा आहे आणि होपफुली पुढच्या 10 वर्षात ही इच्छा पूर्ण होईल हीच अपेक्षा.